आज आपण ऐकणार आहोत सत्यवान आणि सावित्री यांची कथा। एक राजकुमार असतो, त्याचं नाव असतं सत्यवान, आणि एक राजकुमारी असते, तिचं नाव असतं सावित्री। एकदा काय होतं, त्यांचा प्रेमविवाह होतो। काही कालांतरानं सावित्रीला समजतं की आपल्या पती सत्यवान याचं आयुष्य खूप कमी आहे। मग ती त्यानंतर देवाची आराधना करायला लागते, पूजा अर्चा करायला लागते। एके दिवशी काय होतं, सत्यवान जातो जंगलामध्ये लाकूड तोडायला गेल्यानंतर त्याचा लाकूड तोडता तोडता अचानक मृत्यू होतो आणि ते सावित्री पाहते। ते पाहता आता ती त्याचा मृतदेह आपल्या मांडीवरती घेते व रडत असते। त्यावर तिला यम आपल्या पतीचे प्राण नेताना तिला दिसतो। तेव्हा ती यमाशी वाद घालायला चालू करते। असे 3 दिवस जातात व ती स्वर्गापर्यंत यमाच्या मागे मागे जाते की माझ्या पतीचे प्राण परत दे। यम म्हणतो की तुझी पतिनिष्ठा पतिसेवा खूप मोठी आहे, मी तुला तुझ्या पतीचे प्राण परत देऊ शकत नाही, पण तू मला 3 वरदान मागू शकते। मी तेवढी तुला हे देतो की तू मला 3 वरदान माग। त्यावर सावित्री हे पहिलं वरदानातच सगळं काही मागते आणि ते वरदान अशा प्रकारे मागते की माझ्या सासराने माझ्या नवऱ्याच्या राज्यामध्ये माझ्या नवऱ्याची मुलं खेळताना पाहावी। असं म्हणता क्षणी यम तथास्तु म्हणतो आणि यातून काय होतं तर सावित्रीचा सासरा अंधळा असतो, त्याला डोळे येतात, त्याला दिसायला लागतं आणि त्याचं आंधळे पण जातं। दुसरी गोष्ट अशी होते की सत्यवान जिवंत होतो आणि मग त्यानंतर सत्यवान जिवंत झाल्यावरच सावित्रीला मूलबाळ होत नसतं, त्यामुळे मूलबाळही होतं आणि राज्यात आपली मुलं नवऱ्याच्या राज्यात खेळत असावी असं मागितल्यामुळं सत्यवानाचं गेलेलं जे राज्य असतं ते त्याला सगळं परत मिळतं आणि अशा एका वरामध्ये सावित्री आपल्या नवऱ्याला परत मिळवते। आणि जर शास्त्रीय भाग पाहायचं झाला तर पूर्वीच्या काळात जे स्वयंपाकघर असायचं ते खूप कोंदट 8 ठिकाणी असायचं, धूर असायचा, महिलांना गुदमरल्यागत कोंडल्यागत वर्षभर असायचं। मग वडाचं झाड हे असं असतं की जे दिवसाही ऑक्सिजन देतं आणि रात्रीही ऑक्सिजन देतं। मग एक महिलांना थोडासा मोकळेपणा म्हणून आपण त्यांना वडाच्या झाडाखाली जायची परवानगी द्यायचो आणि ते वडाला दोरे गुंडाळणे हा प्रकार जर असेल तर तो शास्त्रीय कारण बघता आपण एक प्रकारे निसर्गाला मदत करतो। म्हणजे जर वडाला दोरे गुंडाळले तर चिमणी पक्षी असतात, त्यांना घरटे बांधायला घेऊन जायला ते दोरे वापरतात, ते घेऊन जाणं सोपं असतं, असे शास्त्रीय कारण आहे। आपले जे मराठी सण उत्सव आहेत ते खूप सुंदर आहेत, प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी शास्त्रीय कारण असतं आणि ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।